सगळ्या ताईंचं युट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काय दिसतंय तुम्हाला आज? तर आज आहे हॅपी हॅपीचा केक. तर चला रेसिपी बघूया पुढची पटापट. तर हॅलो टू फॅमिली. तर आज काय बनतंय आपल्याकडे? हॅपी हॅपीचा केक. तर आपण सगळं मटेरियल इथे घेतलेले आहे. 2 हॅपी हॅपीचे पुडे पण घेतलेले आहे 10-10 वाले. आणि इथं मटेरियल बघताय तुम्ही. याच्यात दूध, दही, ताक, तेल, मीठ आहे आपल्याकडे, 1 चमचा साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि असं सगळं टाकून आपल्याला पटापट असा हॅपी हॅपीचा केक बनवायचा आहे आज. तर तुम्हाला सुद्धा येत असेल तर तुमची रेसिपी सांगा आणि माझी रेसिपी पण बघा. युट्यूब फॅमिली लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींसोबत, काही प्रॉब्लेम नाही. तर चला आता आपल्याला घ्यायचं मटेरियल सगळं पटापट भिजवायला. कढई घेतली, कढईमध्ये खाली एक चाळणी ठेवलेली, चाळणीवर 2 ग्लास ठेवलेले आपण आणि पाणी टाकायचे आपल्याला 1 ग्लास त्याच्यामध्ये आणि ग्लासला तेल पण लावलेले आपण. तर चला युट्यूब फॅमिली छान अशी पटापट आपल्याला रेसिपी बनवायची. तर आता आपण काय करूया, मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही हॅपी हॅपीचे बिस्किट आपण टाकणार आहे आणि छान असं बारीक करून घेणार आहे. तर आता घेतलेलं हॅपीचं पुडा आणि छान असे हॅपीचे बिस्किट आपण टाकलेले आणि 10-10चे पॅकेट आहे. खूप मोठे पण नाही, खूप छोटे पण नाही. आणि हॅपी हॅपीचा आपल्याला आज सुंदर असा केक बनवायचा आहे फॅमिली. तर चला बघूया आपली पुढची रेसिपी. तर आता मिक्सरला बारीक करायचे आपल्याला. सगळे बिस्किट असे छान मस्त बारीक करून घेऊ आपण. चिकन दळा मस्त, अगदी केक पण छान होतो. तर चला युट्यूब फॅमिली छान असं मटेरियल मी मिक्सरला आता बारीक केलेले आहे. आणि आता घेते मी बाउल, काचेचं बाउल घ्यायचं आहे आपल्याला पटकन आणि त्याच्यामध्ये सगळी पावडर टाकायची आपल्याला. हॅपी हॅपीच्या बिस्किटाची पावडर मी आता टाकून घेते आणि छान असा केक आपल्याला आता बनवायचा आहे. तर चमच्याने सगळं मटेरियल मी आता बाउलमध्ये काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे आपल्याला. पुढचं मटेरियल तुम्ही नक्कीच बघत राहा, कुठेही जाऊ नका. सबस्क्राईब करा युट्यूब फॅमिली. दोन्ही टायमाचे लाईव्ह असतात, व्हिडिओ असतात, ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जाणार आहे आपल्या युट्यूबकडनं. तर आता मी टाकते याच्यामध्ये दही आहे आपल्याकडे, खूप घट्ट नाही, ताकच म्हणूया तुम्ही. तर ताक दही असं थोडंसं टाकलेलं आहे मी. आपल्याला बनवायचं किती त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे. आणि आता आपण घेतो पुन्हा दूध. तर दुधावरची साय मी याच्यामध्ये टाकते. तर दुधावरची साय टाकल्यानंतर टाकायची कशी, तर जशी जशी लागेल तसं आपण टाकणार आहे. एकदम मटेरियल टाकू नका. सगळं जर तुम्ही जास्त टाकशाल तर गठुळी होईल त्याची. थोडं थोडं टाका. 1 चमचा साखर घेतलेली आपण. आता दूध दही झालेले आहे, तर आणि साखर टाकलेली. साखरेनंतर आपल्याला पुन्हा पुढचं बघूया तुम्ही काय टाकते मी. तर चला पुढे घेतलेली आपण बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर मी छोटा चमचा मिडियम साईजचा, तर पाऊण चमचा आपण धरूया. पाऊण चमचा बेकिंग पावडर. आणि इथं गोड कुठलाही पदार्थ करताना मीठ टाकत असते मी, तर थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा टाकले. हा बेकिंग सोडा आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा, म्हणजे खाता सोडा, टाटाचा सोडा आहे हा. तर टाटाचा सोडा सुद्धा मी टाकलेला आहे. आता 4 चमचे तेल टाकायचे, म्हणजे एका हॅपीच्या पुड्याला 2 चमचे तेल लागणार आहे. तर आपल्याकडे 2 पॅकेट आहे, तर म्हणून 4 चमचे तेल मी टाकलेले आहे. तर चला युट्यूब फॅमिली कशी वाटते तुम्हाला रेसिपी, कमेंट करून नक्की सांगणार आहे आपल्या युट्यूब फॅमिलीच्या ताई. आणि आता छान असं बॅटर आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि एकजीव केल्यानंतर थोडंसं बॅटर हलकं होतं. आणि तिकडे तुम्ही बघितलेले आपल्या कढईमध्ये ना छान पाणी टाकलेले, 2 ग्लास ठेवलेले आणि दोन्ही ग्लासला तेल लावलेले आपण आतमधून. आणि सुंदर असं मटेरियल मी आता इथं तयार करते. तर चला तिकडे कढई तापून ग्लास पण तापताय, इकडे मस्त अगदी बॅटर पण तयार होत आहे आपलं. आणि दूध कमी आलं होतं, मी दूध पण टाकून घेतलेलं आहे आता. आणि छान असं माझं मटेरियल. आणि याला खूप रश्शीदार बनवायचं नाही आपल्याला. असं बघा तुम्हाला दिसतंय इथं, सांगायची पण गरज नाही. तर मिडियम साईजचा असं घेतलेलं मी भरून आणि आता ग्लासमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं पटापट. साधा सिंपल सरळ सोपा केक आहे, ओव्हन नाही काहीच नाही. तर असं साधा सिंपल केक नक्कीच बनवून बघा ताई युट्यूब फॅमिली. तर कशी वाटते आपली रेसिपी. तर चला युट्यूब फॅमिली छान असं मटेरियल मी आता ग्लासमध्ये टाकू राहिली. आपली भाजीची पळी म्हणूया आपण याला. भाजीचा चमचा आहे माझ्याकडे, तर तो मी घेतलेला आहे. आणि छान असं ग्लासला कुठेही धक्का न लागतं छान असं बॅटर त्याच्यामध्ये आपण टाकतोय. तर गॅस चालू करून जवळजवळ 10 मिनिटं झालेले. ग्लास गरम खूप कडक तापलेले आणि कडक ग्लासमध्ये जर तापायला ठेवले ना आधी, तर छान असे केक बनतात. तर युट्यूब फॅमिली याच्या अगोदर मी केक दाखवले, पण सगळे पातेल्यातले केक होते आपले. तर चला म्हटलं बघून बघून तुम्हाला कंटाळा आला असेल, तर आज छान असं मी ग्लासमध्ये घेतलं. त्याच्यावरती असं पातेलं झाकण ठेवलं. अर्धा तास कमी गॅसवरच ठेवलेलं होतं. वरतून जड असा खलबत्ता सुद्धा आपण ठेवलेला आहे त्याच्यावरती. पण आता काय आहे, आपल्या याच्यामध्ये व्हिडिओ जास्त मोठा बसत नसल्यामुळे मी तुम्हाला आता डायरेक्ट पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे. काढताना वगैरे काही दाखवत नाही. तर चला युट्यूब फॅमिली अशी झालेली आहे आपली छान अशी दोन्ही केक तयार. आणि मी याला काय केलं होतं, माठाखाली एक पातेलं होतं माझ्याकडे, त्याच्यात थंड पाणी होतं. थंड पाण्यामध्ये मी दोन्ही ठेवलेली होती गार करायला. तर थंड पाण्यामध्ये गार करायला ठेवले. आज काय हवेशीर ठेवलेली नव्हती. म्हटलं चला आता पाण्यामध्ये दोन्ही ग्लास ठेवून देऊ आपण. मग पाण्यात थंड झाले आणि अगदी इतके अलगद
असे सहजासहजी निघणारे केक आपल्या ग्लासमध्ये आपण तयार करायला ठेवलेले होते. तर चला युट्यूब फॅमिली बघूया निघता की नाही. तर टॅप करा दोनदा आणि छान असं मस्त पटकन काढून घ्या. तर वाव एकच नंबर बघा. तर हा आपला केक किती सुंदर निघाला, ग्लासला चिपकलेला सुद्धा नाही. तर काय वाटतंय तुम्हाला युट्यूब फॅमिली, कमेंट करून नक्कीच सांगा. अगदी छान असा ग्लासच्या मापाचा केक तयार झालेला आहे. आता दुसरा मला वाटतंय ना आपण डायरेक्ट चायना डिश मध्येच काढूया याला, म्हणजे मग ना जास्त डिश वगैरे भांडे निघत नाही. तर चायना डिश मध्येच आता आपण काढतोय. तर बघूया कसा निघतोय. तर तुमच्या समोर सगळं चालू आहे बघा. आणि मला तर वाटतंय ना अगदी सहजासहजी तो केक निघालेला आहे. हे बघा. अरे वा एकच नंबर. तर चला युट्यूब फॅमिली, कशी वाटते आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि छान असा हॅपी हॅपीचा केक आपण बनवतोय. हॅपी हॅपीचा केक जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. सुंदर आणि सुंदर असे केक आपले छान जाळीदार तयार झालेले आहे. स्पंजली अगदी खूपच स्पंज आलेलं आहे त्याला. आणि तुम्ही जवळून बघताय आता, तर तुम्हाला कसा वाटतोय? मला तर छान वाटतोय फॅमिली. सारखा जर पातेल्यामध्ये कंटाळा आला असेल तर असं छान ग्लास घ्या, वाटी घ्या, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवून बघा. आणि कधीतरी खूप कंटाळा आलेला असेल जेवणाचा वगैरे वगैरे तर माझ्यासारखं असं बनवून बघा. मी पण दुपारच्याच टायमिंगला केलाय, जेवण नाही केलेलं आहे आज. तर म्हटलं चला आज मस्त केकच खायचा आहे. तर 10 रुपये का हॅपी हॅपी बिस्किट घेतला आणि मस्त छान असं बिस्किट आपण टाकून बघितले तुम्ही काय काय केले मी ते. आणि सुंदर अशी जाळीदार केक मी तयार केले. आणि तुम्हाला सुद्धा तयार करता येतील. अगदी सोपी रेसिपी, ओव्हन नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि नेहमी मिठावरती मी बनवते केक, तर आज मी पाण्यावरती केक बनवलेला आहे. कढईमध्ये 1 ग्लास पाणी खाली टाकलेले आणि छोटे छोटे 2 ग्लास घेतलेले. छोट्या छोट्या ग्लासांमध्ये आपण मस्त केक बनवलेले आहे. तर काय वाटतंय टू फॅमिली? तर चला आपल्याला काय काय डेकोरेशन करता येईल त्या पद्धतीने आपण डेकोरेशन करायचं. आता माझ्याकडे तर खूप काही नाहीये, पण मग आपला जाळीदार केक बनला हेच खूप आहे आपल्यासाठी. खायला पण चवदार. आणि 1च चमचा साखर टाकली. तुम्हाला वाटत असेल टाकायची तर टाका, नसली टाकली तरी चालणार. हॅपीचं बिस्किट म्हणजे हा क्रीम बिस्किटच येतो. आतून क्रीम नसते, पण सिंपल आहे, पण गोड असतो तो अगदी छान. तर चला युट्यूब फॅमिली, कसा वाटतो आजचा केक आणि सांगा तर कमेंट करून नक्कीच. माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई नक्कीच सांगतील असं मला तरी वाटतंय. आणि हॅपी हॅपीचे केक खायला कोणालाच कंटाळा येणार नाही, कारण बिस्किट जर म्हटलं की मुलं अगदी आवडीने खातात. आणि असा काही पदार्थ आपण जर बनवला तर तो सुद्धा मुलं आवडीने खाणारच आहे. आपण स्वतः सुद्धा मोठे माणसं याला छान असं आवडीने खातोय. तर मला हे आवडतो, तुम्हाला आवडतो की नाही माहित नाही. जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान रेसिपी आहे की नाही ते पण सांगा. युट्यूब फॅमिली आपले मागचे पण बरेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकत आलेली. तर मागच्या व्हिडिओला सुद्धा कमेंट करा तुम्ही. मागचे पण बघा, इथून मागचे जे व्हिडिओ टाकले आपण ते भरपूर मला जसं सुचतंय तसं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. तर आजचा आपला हॅपी हॅपीचा ग्लासमधला केक कसा वाटला युट्यूब फॅमिली? तर चला मग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सगळ्यात युट्यूब फॅमिली, जे प्रमाण दिलं तेच घ्या, तसंच टाका, तसंच बनवा. आणि मटेरियल सुद्धा तुम्ही बघा कसं भिजवलेले मी. अगदी पातळ वगैरे करायचं नाही, सेल घट्ट पण ठेवायचं नाही. अगदी छान असं बॅटर मी असं तुम्हाला दाखवलेले आहे. आणि हॅपी हॅपीच्या कलरचा ग्लासच्या मापाचा बघा तुम्ही केक, रंग काय सुंदर आलेला आहे त्याला, एकच नंबर. तोंडाला असं छान पाणी सुटलेले आहे आणि भूक लागलेली पण आहे. तर चला आता पटापट आपल्याला छान असं याचं पुढचं तयारी करायची. तर युट्यूब फॅमिली, छोट्याशा कढईत छोटंसं माप घ्या. एक 5 वाला हॅपी हॅपीचं पॅकेट जर घेतलं तर 1च चमचा तेल त्याला टाका. प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर 2 हे 10 वाले पॅकेट आहे आपल्याकडे. आणि 2 याचे बनवले तर 10 एका बिस्किटच्या पुड्यातला एक एक हा आपला. तर आकार बघा तुम्ही किती फुललेला आहे आणि किती मोठा दिसतोय. तो कोणी म्हणेल का हा 10 रुपयात केक तयार झालेला आहे. तर काही मटेरियल लागले नाही. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, साखर, तेल असं आपण छान टाकलंय. दूध, दही टाक तुम्ही तुमच्या याने टाका, आवडीने. घट्ट दही आवडत असेल थोडंसं ते टाका, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कालवताना एकजीव करा, म्हणजे असा केक छान असा फुलतो आपला सुंदर असा. तर युट्यूब फॅमिली, आज आपण छान असा केक बनवलाय आणि पुढची रेसिपी सुद्धा तुम्ही अशीच बघत राहणार आहे, कुठेही जाणार नाही. आणि चला तर आता युट्यूब फॅमिली, मी सगळ्यांना आता पुन्हा बाय बाय करते. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा येऊन भेटते. आता पुढची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर युट्यूब फॅमिली बघत राहा, कुठे जाऊ नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करता आले तर करा. आणि कमेंट करून नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे तुम्हाला. तर हॅपी हॅपीचे केक तुम्ही बघू शकता 2 छान असे. तर चला युट्यूब फॅमिली, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत युट्यूब फॅमिली सगळ्यांना आता मी बाय बाय करते. चलो युट्यूब फॅमिली, बाय बाय.